एक महत्त्वाची अपडेट पुण्यामधून पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंना उमेदवारी दिली गेलेली आहे। विक्रम काकडे पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आहे। विक्रम काकडे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, कारण की आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। 3 वाजेपर्यंतची वेळ आहे। विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरून पक्षामध्ये नाराजी नाट्य असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, काही वेळापूर्वी आपण आमदार सुनील टिंगरे हे नाराज होऊन तिथनं निघून गेल्याची दृश्य दाखवलेली आहेत प्रेक्षकांना। काय नेमकं घडतंय तिथं? जाहीर करण्यात आली त्यावेळेस पक्षातले अनेक नेते जे आहेत ते नाराज झालेले आहेत आणि ती नाराजगी जाहीरपणे जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्या पुढे त्यांनी बोलून दाखवलेली होती। त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिलीप वळसे पाटील, त्याचबरोबर आमदार शंकर मांडेकर आणि पार्थ पवार, अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक होत होती आणि त्या बैठकीमधून ही नाराजी सगळी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता। मात्र सुनील टिंगरे जे आहेत ते आता नाराज होऊन जे आहेत ते इथून निघून गेलेले आहेत। मी पक्ष कार्यालयात जात असल्याचं म्हटलेलं आहे आणि मी आणखी सुद्धा आशादायी असल्याचं जे आहे ते सुनील टिंगरे यांनी म्हटलेलं आहे। मात्र विक्रम काकडेंच्या उमेदवारीवरून जे आहे ते मोठी नाराजगी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पाहायला मिळते। आता विक्रम काकडे आणि संजय काकडे यांचा पक्षप्रवेश जो आहे तो जिजाई बंगल्यावरती सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। कारण ज्यावेळेस उमेदवारी दिली त्यावेळेस ते पक्षाचे सदस्य नव्हते, फक्त पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून सुनेत्रा पवार जे आहेत ते जिजाई बंगल्यावरती इच्छुक नाराज उमेदवारांचे जे आहे ते समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याशी चर्चा करत होत्या। अखेर जो आहे तो 11चा प्रवेश होता तो आता पक्षप्रवेश जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि विक्रम काकडे आणि संजय काकडे या दोघांचाही राष्ट्रवादी पक्षात अधिकृत पक्षप्रवेश करण्यात आलेला आहे आणि थोड्या वेळात आता विक्रम काकडे सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मात्र ज्या पद्धतीने सुनील टिंगरे जे माजी आमदार आहेत ते निघून गेलेले आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरती जी नाराजी आहे ती दिसत होती। ही नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान जे आहे ते आता पक्षश्रेष्ठी समोर आहे। ते कशा पद्धतीने नाराजी दूर होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवारांसोबत काम केलेल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी अनेक नेत्यांची इच्छा होती, मात्र हा पेच वाढत असल्यामुळे अखेर ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील जे आहेत ते या जिजाई बंगल्यावरती सुनेत्रा पवार यांच्या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न होतोय। मात्र आता उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असल्याने आज विक्रम काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी भरत आहेत। विक्रम काकडे आणि संजय काकडे यांचा अधिकृत पक्षप्रवेश सुद्धा सुरू करून घेण्यात आलेला आहे। त्यानंतर आता त्यांना फॉर्म दिला जाईल आणि थोड्या वेळात ते जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरतील। मात्र या सगळ्या उमेदवारीवरून जे आहे ते राष्ट्रवादीमधली अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात बाहेर आलेली आहे आणि अनेक नेते जे आहेत ते नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। श्रद्धा, नाही बरोबर आहे आणि फक्त 2च तास राहिलेले आहेत हा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी। नाराज सुनील टिंगरे आता काही महत्त्वाची भूमिका घेऊ शकतात का? काही हालचाली तशा पाहायला मिळतात? सुनील टिंगरे हे जरी नाराज असले तरी ते पक्षाच्या विरोधात जाणार नाहीत असं त्यांचं स्वतःचं मत आहे। मात्र पक्षाने आमच्यावरती जे काही विश्वास दाखवला पाहिजे होता तो दाखवला गेलेला नाही। त्यामुळे सुनील टिंगरे यांना आणखी सुद्धा आशा आहे की माझं नाव उमेदवारीमध्ये असेल, मला उमेदवारी मिळेल या अपेक्षेने जे आहेत ते सुनील टिंगरे आता निघून गेलेले आहेत। सुनील टिंगरे या नाराजीनंतर काही मोठा निर्णय घेतात का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण शहरामध्ये अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा जर सुनील टिंगरे नाराज झाले, काही निर्णय घेतले तर फूट पडू शकते। त्यामुळे आता नेमकं पक्षश्रेष्ठीला काय सांगितलं, कारण सुनील टिंगरे एक वेळ जिजाई बंगल्याच्या बाहेर आले त्यानंतर त्यांना आत बोलावून घेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर सुद्धा काहीतरी दोघांमध्ये पार्थ पवार आणि सुनील टिंगरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। त्यानंतर सुनील टिंगरे जे आहेत ते या सगळ्या जिजाई बंगल्याच्या बाहेर पडलेले आहेत आणि पक्ष कार्यालयाकडे जात असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र सुनील टिंगरेंची नाराजी जी आहे ती प्रकर्षाने सगळ्या या परिस्थितीमध्ये जाणवत आहे आणि त्यामुळे पक्षासमोर सुद्धा मोठं आव्हान या सगळ्या एका उमेदवारीवरून अनेक नाराज नेते तयार झालेले आहेत राष्ट्रवादीत। ते नाराजी जाहीर बोलून दाखवत नसले तरी सुद्धा अंतर्गत जी काही माहिती मिळते त्यानुसार हे सगळ्या नेत्यांचं म्हणणं होतं की आमच्यापैकी कुठल्या तरी एका राष्ट्रवादीच्या नेत्याला तुम्ही उमेदवारी द्या। मात्र अखेर विक्रम काकडे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ते आता अर्ज भरण्यासाठी निघालेले आहे, ते आपण पाहू शकतो। नाही बरोबर आहे, नाराजी तर समोर आलेलीच आहे। मात्र हे पुढचे 2 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणखी काय घडामोडी होतात याकडे लक्ष असेल। ताजी माहिती घेत राहू। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।